ठळक बातम्या. सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मृताची आई, भाऊ, वहिनी व लहान मुले यांना घेऊन ते उपस्थित होत्या. यावेळी सर्व हिंदू महिला व सर्व हिंदू संघांनी घोषणाबाजी करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्व हिंदू बांधवांनी केली. फाशी तर झाली पाहिजे, नाही तर सरकारने त्यांना एन्काउंटर केला पाहिजे. नाही जर सरकारकडनं जमत नसेल तर या आमच्या जनतेसमोर त्याला उभं करावं. जसं ते पिक्चर मध्ये बघतो ना तसं त्यांच्याकडनं चाललंय. आता तो मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, म्हणजे मी त्याला आजारी आहे म्हणे, त्याला निमोनिया झाला म्हणून सांगतात गव्हर्नमेंट. याला बघा जनताच यांना उत्तर द्यायचं आहे. जसं की मूवीमध्ये दाखवत की एन्काउंटर केल्यानंतर म्हणजे मेडिकल फिटनेस नाही आहे म्हणून त्यानं केला असं दाखवतात. त्याप्रमाणे हा जाती वागलेला आहे आणि त्याला ताबडतोब फाशीने एन्काउंटर झालंच पाहिजे. आणि ही का घटना एक ठिकाणी होत नाही, प्रत्येक ठिकाणी घटना शिक्षा झालीच पाहिजे. आम्हाला सरकारला आम्हाला एवढीच विनंती आहे की आमची ही मागणी एवढी पूर्ण करून द्या. तरच त्यांना पण शांती मिळणार आणि आपल्या मुलांना पण न्याय मिळणार. 100%. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी मुकेश मोहिते यांचा रिपोर्ट. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई वा इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.